नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला कटलेट कॉर्नचे कटलेट्स बनवणार आहे, त्याची रेसिपी शेअर करणार आहे। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती कमेंट्स मध्ये तुम्ही नक्की सांगा आणि कॉर्नचे कटलेट तुम्ही बनवून नक्की पहा। तर या कॉर्नचे कटलेट बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार तर ते आपण बघूया। आता मी कांदा घेतलाय बारीक चिरून, हा गाजर घेतलाय किसून, उकडलेले बटाटे घेतले, ती हिरवी चटणी घेतली आहे मी, तिखट चटणी आहे, कोथिंबीर आणि मिरच्या मिक्स करून ते मिक्सरला बारीक वाटून घेतले। हे आपल्याला कटलेटला लावायला तांदळाचं पीठ घेतलंय। हे कॉर्न मी 2 वाटी घेतले, हे मी आता उकडवून घेतले ते बघा। आता हे मी मिक्सरला लावणार आहे आणि त्याची आपल्याला पेस्ट बनवायची। ह्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाहीये आणि आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे। चला तर मग आपण आता हे सगळं मिक्स करून घेऊया पहिल्यांदा। आता हे बघा, कॉर्न मी उकडून मिक्सरला बारीक वाटून घेतले, बारीक म्हणजे एकदम बारीक नाही झाले कारण आपण याच्यामध्ये आता पाणी नाही टाकलंय अजिबात, बारीक नाही झालंय। आता हे आता असं घेतलंय। आता आपण याच्यामध्ये गाजर टाकूया। मुलं भाज्या वगैरे खायला बघत नाही, त्याच्यामुळे आपण हे असं कटलेट बनवायचे, अतिशय सुंदर लागतात चवीला। आता हे बघा, हे आता गाजर टाकून झालाय। आता हा मी बारीक कांदा कापून घेतलेला तो ह्याच्यात टाकते। आता ही कोथिंबीर आहे बघा, ही याच्यामध्ये आपण घालायची आहे। हे थोडेसे मी कॉर्न बाजूला ठेवलेले, सगळे मिक्सरला लावले नव्हते, हे थोडेसेच टाकायचे आपल्याला, जास्त नाही टाकायचे। आता ही थोडीशी आल्या लसूणची पेस्ट घेतलेली मी मिक्सरला वाटून ती ह्याच्यात टाकूया आणि आपल्याला ह्याच्यामध्ये लिंबू पिळायचं आहे। लिंबू ह्याच्यासाठी पिळायचं आहे की हे आपले कटलेट आहे ते तिखट आणि आंबट थोडी चव चांगली लागणार आहे। तर आपण ह्याच्यामध्ये बघा मी अर्ध लिंबू घेतलंय, ते बघा ह्याच्यामध्ये पिळून घेते। अर्ध लिंबू आपल्याला पिळायचं आहे ह्याच्यामध्ये। आता हे मी बटाटे घेतले, हे मी आता कुस्करून ह्याच्यामध्ये टाकणार आहे। मिरचीची पेस्ट घेतली आहे, ही आपल्याला जेवढं तिखट लागतं तेवढंच घ्यायचं आहे। लवंग्या मिरच्या आहेत, तिखट आहे ही चटणी। याच्यामध्ये मी कोथिंबीर, लवंग्या मिरच्या 4 टाकल्या आहेत तिखटवाल्या आणि थोडंसं त्याच्यात पण लिंबू पिळलेलं आणि थोडंसं मीठ आहे। ही चटणी पहिल्यांदा मी थोडंसंच घालणार आहे कारण तिखट आहे, लागली तरच घ्यायची आहे। त्याच्यामध्ये हे मीठ घालायचं आहे, मीठ पण आपल्याला चव बघूनच घालायचं आहे बघा। तर मी सगळं आता मिक्स करून घेते। हे बघा, हे आपलं आता मिक्स करून झालंय एवढं। आता याच्यामध्ये धने जिऱ्याची थोडीशी पूड टाकली आहे मी, हळद टाकली आहे आणि मला हे तिखटपणा जरा कमी वाटतं म्हणून मी
आता आपले कटलेट रेडी झालेत बघा, बघू शकतात खरपूस भाजले गेलेत बघा. आता घेऊन दाखवते तुम्हाला. हे बघा असे मी सगळे कटलेट बनवून घेतलेत. तुम्ही पण असे कॉर्नचे कटलेट नक्की करून बघा. याच्याबरोबर सॉस घेतलाय. चला तर मग आजचे कॉर्नचे कटलेट मक्याच्या दाण्याचे कसे वाटले तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि माझी रेसिपी जर आवडत असेल तुम्हाला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि चला तर मग या खायला. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.